झाला तेवढा तमाशा पुरी झाला. आपापल्या खोलीत जा. मालती मॅडम, मी परत तुमची माफी मागते. तुम्ही सुद्धा झालं गेलेलं विसरून जा. तुम्ही राणीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेताय मला ती. मला खात्री आहे एक ना एक दिवस तिच्यातली चांगली वृत्ती तुम्हाला मनापासून तिचे पाय धरायला भाग पाडेल. मालती, सगळं काही तुमच्या मनासारखं घडतंय. सगळे फासे तुमच्या बाजूने पडलेत. हो, पण आता यापुढेही सगळे फासे माझ्याच बाजूने पडणार आणि हा मालती नावाचा फासा त्या राणीच्या गळ्यात बांधला जाणार. मूर्खपणा आहे, सगळा निव्वळ मूर्खपणा आहे. मला ती बोलायचंय तुमच्याशी. आंबा, महत्वाचं बोलायचंय. तुम्हाला ते राणीविषयी बोलायचं असेल तर मला अजिबात बोलायचं नाहीये. मला तुमच्याविषयीच बोलायचंय. राणीचा काही संबंध नाही. बसा. मला माहिती आहे घरानं तुमच्याशी अबोला धरलाय, त्यामुळे तुम्ही दुखावला गेला, चिडलात. पण या सगळ्यामुळे नेमकं काय झालंय हे तुमच्या लक्षात येतंय का? काय झालंय? इंद्रा तुमच्यावरती पहिल्यांदा वैतागला, पहिल्यांदा चिडला, पहिल्यांदा त्यांनी तुमच्याशी अबोला धरला. याचा अर्थ तुमचं हे विचित्र वागणं त्याला किती दिवस खटकत असेल, किती दिवस हे सगळं सहन करत असेल याचा विचार तुम्ही करा. मला काय तुम्हाला तत्वज्ञान सांगायचं नाही, पण एकच सांगतो, यापुढेही तुम्ही जर इंद्राला न आवडणाऱ्या गोष्टी करत राहिलात तर त्याच्या मनातनं तुम्ही कायमच्या निघून जाल. त्याच्या नजरेत जी त्याची पूर्वीची आई आहे ती कायमची निघून जाईल. त्याची तुमच्याविषयीची माया कायमची आटेल. आणि जर का हे सगळं घडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्या या विचित्र वागण्याला वेळीच आळा घाला. तुम्हाला माहिती आहे आपला इंद्रा कसा आहे. एखादा माणूस त्याच्या मनातून उतरला तर कायमचा उतरला. तो त्याला त्याच्या नजरेशी धरत नाही. विचार करा, जर का त्याने तुम्हाला त्याच्या नजरेशी धरलं नाही तर त्याने आत्ता तुमच्याशी अबोला धरलाय, तुम्हाला एवढा त्रास झाला. जर का तो तुमच्यासमोर येऊन तुमच्या नजरेला नजर न देता निघून गेला तर? काय बोलताय तुम्ही? अरे ती जर का इंद्रा कायमचा आतून तुटला, पूर्णपणे दुखावला गेला तर तो निघून जाईल कायमचा, जिकडनं आला तिकडे. तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या कंपनीसाठी आलाय नाही तर. जर का तो निघून जाऊ नये असं वाटत असेल तर स्वतःला वेळीच सुधारा. मी काय जे आता तुम्हाला सांगितलं त्याचा शांतपणे विचार करा. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. लवकरात लवकर स्वतःमध्ये बदल घडवून आणा, नाहीतर तुम्ही इंद्राला कायमचं गमावून बसाल. तसं झालं तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल.